ब्रेक नंतर माझा कट्टेवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचे कट्ट्याचे पाहुणे आहेत मंदार भारदे। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। आमच्याकडे कायम बातम्या येतात की मुख्यमंत्र्यांच्या विमानात काहीतरी बिघाड, त्यांना या ठिकाणी पोहोचायचं होतं, ते पोहोचू शकले नाही किंवा तत्सम बातम्या। तर हा जो बिझनेस आहे म्हणजे सगळ्यांना अर्धा तासात जिथे 5-6 तास लागणार होते तिथे पोहोचायचं म्हणून वापरला जाणार वगैरे। तर असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत की टेक्निकल इश्यूज आले, काहीतरी खूप मोठी महत्त्वाची असाइनमेंट होती पण तांत्रिक बिघाड आले, हवामानाचा फटका बसतो, तर असं काही घडतं? आणि मग त्याच्यावर काय असतं, कसं असतं? म्हणजे हे असं घडतं। आपण एक समजून घेऊयात की जहाज, रेल्वे, गाडी या सगळ्यांमध्ये बिघाड झाला तर हे जमिनीवर आहेत किंवा पाण्यामध्ये आहेत, सो यांचं त्याच्या पलीकडे नुकसान होणार नाहीये। जहाज तरंगत राहील, जिथं आहे तिथं गाडी उभी राहील, रेल्वे इंजिन जागेवर उभं राहील, त्याला काही फरक पडणार नाहीये। आम्हाला चूक करण्याची परवानगीच नाही। एव्हिएशन मध्ये म्हण आहे की तुमच्या चुकीने तुम्हाला एव्हिएशन मध्ये कधी शिकता येत नाही, तुमच्या चुकीने लोक शिकतात। तुम्ही राहतच नाही काय चुकलं ते सांगायला। त्यामुळे शून्य टॉलरन्सवर काम करावं लागतं आणि आम्ही बंद पडलो तर आम्हाला जागा नाही उभं राहायला। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधले पण जर सेन्सर्स असतील, म्हणजे असंही घडलेलं आहे की कुठल्या तरी एखाद्या उंदराने किंवा काहीतरी हालचाल केली आजूबाजूला, त्यामुळे एक सेन्सर ऍक्टिव्ह झाला। तो सेन्सर ऍक्टिव्ह झाल्यानंतर कुठल्या तरी व्हीव्हीआयपीचा प्रोग्राम त्याच्यामुळे 3 तास डिले झाला। सो इतक्या झिरो टॉलरन्सवर या गोष्टी कराव्या लागतात। आपल्याकडे मी म्हणालो तसं जस्ट आकड्यांमध्ये समजणं सोपं जाईल म्हणून सांगतो, आकडे एक्झॅक्ट नाहीत पण जवळ जाणार आहेत। भारतामध्ये सगळं मिळून खाजगी विमानं आणि हेलिकॉप्टर सगळे मिळून 250 ते 250 आहेत। अमेरिकेमध्ये 30,000 आहेत। आपल्याकडे मिलिटरीचे आणि याची सगळी विमानं, हेलिकॉप्टर, मिलिटरीचे वगैरे सगळे एअरपोर्ट धरले तर आपल्याकडे 250 आहेत। त्यांच्याकडे 19 ते 20,000 एअरपोर्ट आहेत। एकेका जिल्ह्यात 8-8, 9-9, 10-10 एअरपोर्ट आहेत। सो त्यामुळे एखादं विमान बंद पडलं, हेलिकॉप्टर बंद पडलं तर त्याची इकोसिस्टीम तिथे मोठ्या प्रमाणावर डेव्हलप झालेली आहे। आपल्याकडे एखाद्या विमानाला काही पार्टचे जरी प्रॉब्लेम झाला तरी अनेकदा 4-4, 5-5 दिवस तो पार्ट प्रोक्युअर करून इथं येऊन क्लिअर होऊन हातात मिळायला लागतो। त्यामुळे आमचं जे टेक्निकल एरर्स जे आहेत त्याची बातमी होते, अदरवाईज ते अगदी नॉर्मल गोष्ट आहे। नाही, पण एखादा असा आहे का किस्सा की खूपच महत्त्वाचा कार्यक्रम होता आणि असं काहीतरी म्हणजे विमान उडूच शकलं नाही किंवा काही, आहे ना, मग तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला मी एका डिलेचा किस्सा सांगतो। म्हणजे त्या किस्स्यानंतर मी सुरुवातीला जे सांगितलं ना की स्पष्ट बोलणं आणि विनम्र नसणं याचा फायदा होतो, त्याचं हे आहे 4 हेवीवेट मिनिस्टर आणि इथून नंदुरबारला जायचं होतं आणि 4ही जण नंदुरबारला, मुंबईहून नंदुरबारला जाणं माझ्या मते 350 किलोमीटरचं अंतर असेल, 7 तासाचा जरी बाय रोड प्रवास असेल। नेहमीप्रमाणे निवडणुकीचा शेवटचा दिवस, ते कमी वेळात पोहोचणं एकदम त्यामुळे त्याची लिमिटेशन असणं, असं चॅलेंजिंग चार्टर, 4 जण 1 हेलिकॉप्टर। एअरपोर्टवर आल्या आल्या ऑपरेशनवाल्याने आनंदाची बातमी, मी त्या दिवशी चला सगळ्यांना एका फटक्यात भेटता येईल आणि आम्ही कसं कार्यक्षम आहोत असं दाखवता येईल हे दाखवायला मी एअरपोर्टवर गेलेलो। तिथे ते गेल्यानंतर आनंदाची बातमी दिली की वेदर खराब आहे आणि डिपार्चरला डिले होईल आणि आपण पोचू शकणार नाही। मी गेलो, त्यांच्यातले जे सगळ्यात मुख्य आहे त्यांना सांगितलं सर असं वेदर खराब आहे, आपण पोचू शकणार नाही। त्याने म्हणे काय खोटं बोलतो यार तू, म्हणे तुला काय अडचण असेल तर सांग ना। का म्हणलं काय, म्हणे काय इथं टळटळीत ऊन पडलंय, तिकडे जिथे नंदुरबारला जायचंय तिथं ऊन पडलंय, तू काय सांगतोयस की वेदर खराब आहे। म्हटलं सर तुम्ही माझं ऐका, वेदर सुटेबल नाही, आपण जाऊ शकणार नाही। म्हणे आता काय करायचं, असं त्यांनी उपहासाने मला विचारलं। म्हटलं वॉक घेऊयात आपण इथे, तोपर्यंत आपल्याला पुढचं काहीतरी मिळेल। ठीक आहे म्हणे, आता तुमच्याबरोबर वॉक घेतो। असं करून प्रॅक्टिकली आम्ही 5 जण तिथे वॉक घेतोय। 15-20 मिनिटांनी त्यांच्यातल्या एकाचा मला फोन आला। तिथे त्यांनी मला सांगितलं, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर होतं, म्हणजे खरंच कसारा आणि या भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे। आणि मी म्हटलं अहो तिथं वेदर चांगलं, इथं वेदर चांगलं, पण आपल्या रस्त्यात पण वेदर चांगलं असलं पाहिजे ना, आपण कसं जाणार। त्यावेळेला जे माझ्यावर चिडले होते आणि परत तुझ्याकडून काम करणार नाही असं सांगत होते, आता या घटनेला 10 वर्ष झाले, तो क्लायंट कुठेही गेलेला नाही। तर मला असं वाटतं की मी आणि इतर काही मंडळी हे काम सुरू करण्यापूर्वी ना ते टिपिकल हो जाएगा सर असं म्हणूनच क्लायंट सांभाळण्याची पद्धत होती। आम्ही ज्या वेळेला स्पष्ट
बोलायला सुरुवात केली, जे वाईट आहे ते आधी सांगायला सुरुवात केली, याचं आम्हाला ॲडव्हान्टेज मिळाला आणि तो माझा क्लायंट आजही बरोबर आहे. तुम्ही आता मेंटेनन्सचा तर उल्लेख